हॅलो एव्हरीवन, कसे आहात? आय होप यू ऑल आर डुईंग वेल. तर टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर येस, आजचा व्हिडिओ आहे उन्हाळ्यामध्ये जे मुलांना डिहायड्रेशन होतं त्याबद्दल. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे नोटिफिकेशनचं जे बेल आयकन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकते, जेव्हा मी नवीन शॉर्ट व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस करणार नाही. आणि येस, कमेंट करत जा जेणेकरून मलाही कळेल की तुम्हाला नवीन अजून कोणते टॉपिक हवे आहे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओबद्दलचे, जेणेकरून मी त्याबद्दलचा अभ्यास करून नक्की तुमच्यापुढे मी सादर करेन. आणि येस, इंस्टाग्रामवर पण फॉलो करायचं, एक वेगळीच धमाल असते आमची, तर तिथे पण नक्की फॉलो करायला विसरू नका. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि येस, व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर डिहायड्रेशन म्हणजे काय? बेसिकली आपल्याला माहीत असतं डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी कमी होणं म्हणजे डिहायड्रेशन असतं. पण डिहायड्रेशनचे प्रकार काय आहे, त्याचे कॉजेस काय आहे, त्याचे आपण कोणकोणत्या केअर घेऊ शकतो, हे सगळ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर डिहायड्रेशन म्हणजे काय, तर ते कसे ओळखाल, तर त्यातले प्रकार कोणते आहेत, त्याचे पण टाईप्स असतात का, हे सगळं आता सुरुवात करूया. तर डिहायड्रेशन म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे. पाण्याची, नॉट ओन्ली पाण्याची बट शरीरामधली जे लिक्विड आहे ते त्याची पातळी कमी होत जाणे आणि शरीर हे अस्वस्थ वाटू लागणे, आजारी पडणे, ह्या सगळ्या गोष्टींना डिहायड्रेशन असं आपण संबोधलं जातं. तर सध्याची परिस्थिती बघता सध्या बाहेर खूप जास्त उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आता एक्स्ट्रीम वेदर चेंज झालं आहे. तर सध्या आरोग्य खात्याने पण सांगितलं आहे की येत्या काही दिवसामध्ये उष्णतेची भयंकर तीव्रता होणार आहे, उष्णतेची लाट येणार आहे. तर अशामध्येच सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होतो तो म्हणजे लहान मुलांना होतो, कारण लहान मुलांची इम्युनिटी पॉवर त्या मानाने म्हणजे मोठ्या माणसांच्या मानाने कमी असते. सो लहान मुलं आणि जे वयोवृद्ध माणसं असतात त्यांना सगळ्यात जास्त हा त्रास होत असतो डिहायड्रेशनचा. तर यापासून आपण कसं वाचाल, तर मुलांना नाही बोललं तरी बाहेरचं एक्सपोजर आपण देतो. म्हणजे मुलं शाळेत जातात, अजूनही शाळा चालू आहेत, मुलं शाळेत जातात. जी खूप लहान मुलं आहेत ती घरीच असतात, जी 1 वर्षाची आतली आहे, 2 वर्षाची आतली आहे, जी लहान बाळ आहेत त्यांना आपण घरात ठेवतो का तर ऊन आहे बाबा, आपण बाहेर नको न्यायला त्यांना. पण ज्या मुलांची शाळा चालू आहे त्या दुपारी 12:30 वाजता 12 वाजता घरी येतात, त्यांना जास्त उन्हाचा प्रॉब्लेम हा होऊ शकतो. त्यामुळे डिहायड्रेशन हे मुलांना जास्त होऊ शकतं. आणि त्या मनाने मोठ्या मुलांमध्ये किंवा जे आपल्यासारखे यंग आहे त्यांना खूप तेवढा प्रॉब्लेम होत नाही, कारण त्यांची इम्युनिटी पॉवर जास्त असते. त्यांना माहीत असतं कधी पाणी प्यावं, कोणत्या स्वरूपात लिक्विड आपल्या शरीरात गेला पाहिजे, त्यामुळे त्यांना त्रास कमी असतो. पण जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांनासुद्धा त्यांची इम्युनिटी पॉवर कमी झालेली असते, त्यांना ऑलरेडी खूप जास्त आजार असतात, त्यामुळे त्यांना हा प्रॉब्लेम जास्त सतावतो. डिहायड्रेशन म्हणजे नक्की काय, तर डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी कमी होणं, हे तर आपल्याला माहिती आहे. पण उन्हाळ्यामध्ये काय होतं, ऑलरेडी बाहेरचं उष्णता खूप जास्त वाढलेली असते आणि अशामधून आपल्याला स्वेटिंग जास्त होतं, आपल्याला घाम जास्त येतो. त्यामुळे शरीरातील जे पाणी आहे, जे काही लिक्विड आहे ते आपण घामाच्या माध्यमातून शरीराबाहेर आपल्याला फेकलं जातं आणि त्यामुळे शरीर हे कोरडं पडत जातं, डिहायड्रेट होत जातं. तर डिहायड्रेशनचे प्रकार कोणते आहेत ते आपण आत्ता बघूयात. तर डिहायड्रेशनचे पण कोणते प्रकार असतात का, तर येस, डिहायड्रेशनचे 3 प्रकार आहे. माइल्ड डिहायड्रेशन, मॉडरेट डिहायड्रेशन आणि सिव्हिअर डिहायड्रेशन, हे 3 प्रकार आहेत डिहायड्रेशनचे. तर येस, मी नेहमीच सांगते की एका सर्टन लेवलपर्यंत आपण घरी उपाययोजना करू शकतो, किंवा कोणी आजारी असेल, आपल्या बाळाला आजारी असेल तर आपण त्यांना एका सर्टन लेवलपर्यंत घरामध्ये आपल्या घरगुती उपचार नेऊ शकतो. पण खूप वेळ वाट बघू नका, लगेच इमिडिएटली डॉक्टरचं कन्सल्टेशन घेणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण खूप वेळ वाट बघितली तर त्याचे कॉजेस खूप जास्त भयंकर असू शकतात. सो नेहमी सांगते की डॉक्टर कन्सल्टेशन हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. तर जसं मी सांगितलं, माइल्ड डिहायड्रेशन, मॉडरेट डिहायड्रेशन आणि सिव्हिअर डिहायड्रेशन, हे 3 मेन प्रकार आहेत डिहायड्रेशनचे. ज्युसी फ्रूट्स कमी खाल्ल्यामुळे सुद्धा डिहायड्रेशन होतं. त्यानंतर मुलांना ऑलरेडी काही आजारपण असेल, त्यांना काही ताप असेल, त्यांना काही व्हायरल इन्फेक्शन झालं असेल, त्यामुळे सुद्धा डिहायड्रेशन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तोंड कोरडं पडतं मुलांचं, वारंवार ते त्यांचं लिप बाहेर काढून त्यांची जी टंग आहे ती बाहेर काढून लाईक लिपवर असे फिरवतात, त्यामुळे तोंड कोरडं पडतं, ओठ शुष्क पडतात, सुस्ती यायला लागते, मुलांना गुंगी यायला लागते, चक्कर यायला लागते. आणि जी सगळ्यात लहान मुलं त्यांना तर बोलता येत नाही की मला हा त्रास होतोय, मला तो त्रास होतोय. ती मुलं असे गळून जातात, शांत शांत राहतात, मलून होतात, थोडं निस्तेज व्हायला लागतं. हे सगळे आहे डिहायड्रेशनचे सिम्पटम्स. तर ह्या सगळ्यांवरून तुम्ही ओळखू शकता की येस, आपल्या मुलाला, आपल्या बाळाला डिहायड्रेशन नक्की झालेलं आहे. तर आपण काय काय उपाययोजना करू शकतो आता ते बघूया. त्यानंतर येतं रिझन्स ऑफ डिहायड्रेशन, म्हणजे डिहायड्रेशन होण्याची कारणं काय आहे. जसं मी आधी म्हटलं की मुलांना काही आजार असतील, म्हणजे त्यांना काही फीवर असेल, व्हायरल इन्फेक्शन असेल, पोटाचा आजार असेल, त्यांना ऑलरेडी उलट्या होत असतील, त्यांना लूज मोशन होत असेल, पोटामध्ये अन्न आणि पाणी राहत नसेल, त्यामुळे सुद्धा डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस असतात. व्हायरल इन्फेक्शन असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, त्यामुळे आजारी असतील मुलं, त्यांचे काही म्हणजे मेडिकेअर चालू असतील, यामुळे सुद्धा डिहायड्रेशनची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर आहे लूज मोशन होत असतं. लूज मोशन हा एक मेजर रिझन आहे डिहायड्रेशन होण्याचं. तर लूज मोशनमुळे काय होतं, शरीरातील बऱ्यापैकी पाणी हे निघून जातं आणि शरीर हे पोटात पाणी नसल्यामुळे हे डिहायड्रेशन झोनमध्ये आपली मुलं नक्कीच जाऊ शकतात. त्यानंतर चुकीचा आहार. उन्हाळ्यामध्ये आहाराला खूप जास्त महत्त्व आहे. खूप तेलकट, तुपकट, तिखट पदार्थ खाणं टाळावं. थंड पदार्थ, जसं मी तुम्हाला लिस्ट देईल, तो एक वेगळा व्हिडिओ आपला येणारच आहे चॅनलवरती. तर चुकीच्या आहारामुळे सुद्धा डिहायड्रेशन हे होत असतं. फिवर, उन्हाळ्यामध्ये मुलांना काय ताप आलेला असेल तर त्याच्यामुळे ऑलरेडी बाहेरचं टेम्परेचर खूप जास्त वाढलेलं असतं आणि तर फिवरमुळे काय होतं ना, बॉडी हीटअप जास्त होत असते. त्यामुळे घाम बाहेर पडतो शरीराच्या बाहेर आणि घामावाटे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, पाणी शरीराबाहेर निघून जातं आणि डिहायड्रेशन झोनमध्ये मुलं जाऊ शकतात. त्यानंतर आहे ओव्हर ड्रेसिंग. खूप लहान मुलांना ना काय करतात की खूप ओव्हर ड्रेस्ड करतात, त्यांना आतमध्ये बनियान घालतात, वरती शर्ट घालतात आणि शर्ट पण त्यांचं फॅब्रिक असं जाड असतं. सो तसं केल्यामुळे काय होतं ना, जर मुलांना केलं तर त्याच्यामुळे काय होतं, शरीरातील हीट ही आतमध्ये जपून राहते आणि त्यामुळे मुलांना घाम जास्त येतं, मुलं स्वेटिंग जास्त करतात आणि मुलं डिहायड्रेशन झोनमध्ये जाऊ शकतात. सो हे काही रिझन्स आहेत ज्यामुळे डिहायड्रेशन होतं. त्याशिवाय मुलं पाणी कमी पितात. लहान मुलं डिहायड्रेशन झालं आहे तुम्ही कसं ओळखाल, तर सगळ्यात आधी तर मुलांना वॉटर डिमांड करतात, म्हणजे पाणी जास्त मागतात आपल्याकडे. तर त्यावेळेस समजायचं की मुलांना तहान जास्त लागते, त्यांच्या शरीरातील पाणी कमी होतं आहे आता आणि मुलं डिहायड्रेशन होतं आहे. सो पाण्याची डिमांड वाढते. त्यानंतर येतं त्यांचे लिप्स आहेत ते कोरडे पडतात, ड्राय पडायला लागतात, त्यामुळे ते टंगसारखं बाहेर असं करून असं फिरवतात. तर त्याच्यामुळे सुद्धा डिहायड्रेशन झाले असं समजू शकतो. त्यानंतर लहान मुलांची सुसुळा जातात, त्याची फ्रिक्वेन्सी कमी होते. म्हणजे आता खूप जर लहान मुलं असेल तर ते रात्रभर झोपल्यानंतर 6 तासानंतर गेले तर इट्स ओके, तेवढ्या वेळा पण होऊ शकतं. पण दिवसातून ते 2-2 तासांनी वगैरे जात आहेत की नाही हे चेक करणं नक्कीच गरजेचं आहे. तर युरिनचा रंग वेगळा होतो, एक स्मेल यायला लागतो त्याच्यातून, एक थोडासा पिवळसा रंग वगैरे व्हायला लागतो. मुलांचे डोळे हे पेल होतात, जरा खोलवर जातात, मुलं निस्तेज होतात, जर असं सुस्तावतात आणि तसं पण ना उन्हाळ्यामध्ये थोडंसं असं सुस्ती आल्यासारखं होतं. पण डिहायड्रेशनमध्ये तर काय होतं, हे याचं प्रमाण हे जास्त होतं. त्यामुळे ह्या सगळी साईन्स आहे. तर त्यांना भूक लागत नाही, त्यांना अन्न जात नाही आणि अचानक त्यांना उलट्या व्हायला लागतात. हे सगळे जे कारण आहे ही सायन्स ऑफ डिहायड्रेशन आहे. ह्याच्यावर तुम्ही नक्कीच ठरवू शकता की येस, आपलं बाळ हे डिहायड्रेशन झोनमध्ये जात आहे. तर हे सगळं झालं सायन्स ऑफ डिहायड्रेशन. तर आता डिहायड्रेशनमध्ये होम रेमेडीज आपण नक्की काय करू शकतो, तर सगळ्यात आधी त्यांना भरपूर प्रमाणात साधं घरातलं माठातलं पाणी द्या. फ्रीजचं पाणी अजिबात देऊ नका त्यांना. साधं माठातलं पाणी द्या आणि वारंवार त्यांना वॉटर डिमांडचं मुलं करतात तर वारंवार ते पाणी पिण्याची त्यांना सवय लावा. जर मुलं शाळेत जात असतील तर त्यांना
पुरेशी एक बॉटल त्यांना द्या की जेणेकरून ते सारखं पाणी सिप करत ते पाण्याची इंटेक घेत राहतील. त्यानंतर लहान जी मुलं असतात 6 महिन्याच्या आतली आहे, वर्षभराच्या आतली आहे, तर ती ऑब्व्हियसली ती आईच्या दुधावर म्हणजे मदर मिल्कवर, ब्रेस्ट मिल्कवर अवलंबून असतात. सो त्यातूनही त्यांना पुरेसा त्यांना लिक्विड फॉर्ममध्ये त्यांच्या शरीरामध्ये दुधाच्या फॉर्ममध्ये ते सगळं पाणीही जात असतं. सो त्यांची ती जी काही ब्रेस्ट फिडिंग करण्याची फ्रिक्वेन्सी आहे ती नक्की तुम्ही वाढवू शकता आणि मुलं डिहायड्रेशन झोनपासून नक्कीच वाचू शकता. त्यानंतर काय आहे की मुलांना आजकाल त्यानंतर आहे इलेक्ट्रॉल पावडर वगैरे येतात, तर तीसुद्धा मुलांना देऊ शकता. पण यस, इलेक्ट्रॉल पावडर झाली की ORSचं पाणी झालं, ORS सॅशेचं घोल करून आपण देतो मुलांना, पण हे डॉक्टरांच्या कन्सल्टेशनात देणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर घरगुती आपलं सरबत आहे, कोकमाचं सरबत आहे, हे सगळं आपण पण ऑब्व्हियसली हे सगळी जे काही पदार्थ आहेत तर फ्रीजमध्ये ठेवलेली नकोत. जर थोडा वेळ बाहेर जर काढून ठेवले, एक नॉर्मल टेम्परेचरला आली आणि एक नॉर्मल माठातलं थंडगार पाण्यामध्ये तर त्यांना करून दिलं तर मुलं नक्कीच आवडीने सरबत म्हणा, ज्यूस म्हणा, हे सगळं नक्कीच आवडीने घेऊ शकतं आणि त्यांच्या शरीरातली वॉटर लेवल आहे, जी शुगर लेवल आहे ती नक्कीच व्यवस्थित मेंटेन राहते आणि मुलं डिहायड्रेशन झोनमध्ये जात नाही, त्यांना डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम होत नाही. जसं की मगाशी म्हटलं, डिहायड्रेशनचे 3 प्रकार आहेत. एक आहे माइल्ड डिहायड्रेशन, दुसरं आहे मॉडरेट डिहायड्रेशन आणि तिसरं आहे ते सिव्हिअर डिहायड्रेशन. माइल्ड डिहायड्रेशनमध्ये आपण घरच्या घरीच राहून सुद्धा मुलांना जास्त पाण्याचा इंटेक देऊन ज्युसी फ्रूट्स असतात, जे काही कलिंगड असेल, द्राक्ष असतील, हे सगळे फ्रूट्स नॉर्मल आपले ॲपल असतील, हे सगळे ज्युसी फ्रूट्स असतात ते देऊन घरीच मुलांना त्याचं ज्यूस काढून जर दिलं तर मी ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये अजिबात बर्फ घालवू नका, कारण बर्फ हा आपण म्हणतो थंड आहे, पण बर्फ थंड नाही, बर्फ हा उष्ण झोनमध्ये जातो. तर बर्फ आईस हा उष्ण आहे, तो शरीरामध्ये जाऊन हीट जास्त अजून जनरेट होते. त्यामुळे तर येस, घरातलं ज्यूस काढून मुलांना देऊ शकता, घरामध्ये फ्रूट ज्यूस करून मुलांना तुम्ही नक्कीच देऊ शकता. त्यानंतर माइल्ड डिहायड्रेशनमध्ये आपण जास्त करून पाणी त्यांना ऑफर करू शकतो की दर 2-2 तासाने किंवा जेव्हा ते डिमांड करतील तेव्हा आपण त्यांना पाणी दिलं गेलं पाहिजे. तर हे सगळे काही आहेत. त्यानंतर घरी केलेलं ताक मुलांना देऊ शकता, पण ताक हे ऑब्व्हियसली सकाळच्या आपण नेहमीच म्हणतो ताक, दूध, दही, दूध नाही, दही, ताक, ही सगळी काही पेय आहेत, लस्सी आहे, ही सकाळी म्हणजे दुपारच्या प्रहरामध्ये जास्त खावी. संध्याकाळनंतर त्याचं ॲसिडिक प्रमाण वाढतं आणि मुलांनासुद्धा त्याचा ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ताक, दही, लस्सी हे सगळे प्रकार तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये त्यांना नक्कीच ऑफर करू शकता. त्यामुळे काय होतं ना, शरीरामधला पुन्हा एकदा लिक्विड प्रमाण वाढेल, शुगर कंटेंट वाढेल. ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये ऑलरेडी शुगर असते, तर डिहायड्रेशनपासून मुलं नक्कीच वाचू शकतात. तर हे सगळं माइल्ड डिहायड्रेशन जर असेल, तर त्याचे सिम्पटम दिसत असतील तुम्हाला किंवा जरी नसतील तरी आपण एक नॉर्मल रुटीनमध्ये जरी हे आणलं तरी मुलांना ह्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. त्यानंतर आहे सगळ्यात खूप छान थंड, अत्यंत थंड असा पदार्थ म्हणजे सब्जाचं पाणी जर मुलांना दिलं तर सब्जा म्हणजे काय, तुळशीचं बी, तर ते कुठलाही तुम्हाला किराणा दुकानाच्या स्टोअरमध्ये तुम्हाला नक्कीच मिळू शकेल. तर त्याचं जर तुम्ही पाणी मुलांना दिलं तर रात्रभर भिजवून ते गाळून त्याचं पाणी जर दिलं तर नक्कीच मुलांना उष्णतेचा त्रास होणार नाही. त्यानंतर धणे आणि जिऱ्याचं पाणी तुम्ही नक्कीच मुलांना देऊ शकता. धणे जिरे रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आणि धणे जिरे बडीशेपसुद्धा रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे, सकाळी गाळायची आणि ते पाणी मुलांना द्यायचं, जेणेकरून त्यांना युरिन पास करताना, त्यांना सुसू होताना पण त्यांना काही प्रॉब्लेम होणार नाही. त्यांना शरीरामधले लिक्विडसुद्धा वाढेल आणि मुलं डिहायड्रेशनमध्ये नक्कीच जाणार नाहीत. हे झालं माइल्ड डिहायड्रेशनमध्ये. तर मॉडरेट डिहायड्रेशनमध्ये काय होतं, थोडासा ताप यायला लागतो, अंग थोडंसं तापायला लागतं. ऑलरेडी काय होतं, बाहेर खूप जास्त उन्हाळा वाढलेला आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये अजून जास्त उष्णतेचे लाट येणार आहे. म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा 37, 38, 40पर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे. तर अजूनही काही टेम्परेचर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर मुलं ताप आला असेल, मुलांना चक्कर, तर प्लीज नोटीस करा, हे सगळं मेंटेन ठेवा आणि नेहमी तापाचा रेकॉर्ड, म्हणजे आमचे जे डॉक्टर आहेत, ते देवाचे जे पिडियाट्रिशियन डॉक्टर आहेत, त्यांनी नेहमी सांगितलं की 99 जरी ताप असेल तरीसुद्धा तो मेजर करा आणि तो लिहून ठेवा.
तर मुलांना साधारणतः 6 तासानंतर 8 तासानंतर ताप येतो. तर तो नक्की किती आला, काय आला, हे सगळं मेजर करून ठेवा. याविषयीचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी करून ठेवलेला आहे, त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर मुलांना ऑलरेडी ताप येत असतो, तो त्यांना मग अचानक उलट्या व्हायला लागतात, सडन त्यांचं बॉडीचं टेम्परेचर हे हीटअप होतं, ऑलरेडी बाहेर उष्णता आहे आणि त्यात ताप आल्यामुळे काय होतं ना, बॉडी ही अचानक गरम व्हायला लागते. त्यामुळे बॉडीचं टेम्परेचर अचानक वाढतं, 100, 100, 102पर्यंत ताप जाऊ शकतो आणि अशामध्ये डॉक्टरचं कन्सल्टेशन घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. शिवाय तुम्ही घरगुती या मॉडरेट डिहायड्रेशनमध्ये ताप आला आहे, पण मुलगा तुमचा, बाळ तुमचा ॲक्टिव्ह आहे, पण मग तुम्ही काय करा? मग अशामध्ये डॉक्टर कन्सल्टेशन पहिलं सगळ्यात महत्त्वाचं आणि त्यानंतर होम रेमेडीज तुम्ही नक्कीच करू शकता. हे झालं मॉडरेट डिहायड्रेशनमध्ये. सिव्हिअर डिहायड्रेशनमध्ये यू मस्ट व्हिजिट युअर पिडियाट्रिशियन. अजिबात घरी बसू नका, कारण ऑलरेडी बाहेर एवढं ऊन आहे, खूप जास्त मुलांना त्रास होतो आहे. मुलांनाच नाही तर मोठ्या माणसांनासुद्धा बाहेरून आल्यानंतर, अतिशय उन्हातून आल्यानंतर माणसांनासुद्धा चक्कर येत आहेत. सिव्हिअर डिहायड्रेशनमध्ये तर पहिले डॉक्टरांचं कन्सल्टेशन घेणं, इमिडिएटली त्यांच्याकडे डॉक्टरकडे जाणं आणि इमिडिएटली जे काही अँटीबायोटिक्स असतील आणि सिव्हिअर डिहायड्रेशनमध्ये मुलांना होईल तेवढं घरात ठेवणं, त्यांना बाहेरचं एक्सपोजर खूप कमी देणं, उन्हापासून त्यांना वाचवणं, त्यांना व्यवस्थित क्लोदिंग्स, त्यांना कपडे ओव्हर ड्रेस न करता साधारणतः सुती मऊ कॉटनच्या बंडी मिळतात आजकाल छान छान, त्या तुम्ही त्यांना घालू शकता. खूप अजिबात लहान जी बाळं आहेत त्यांना अजिबात ओव्हर ड्रेसअप करून पॅक टोपी वगैरे अजिबात त्यांना घालू नका, जेणेकरून त्यांना तो त्रास होणार नाही आणि जेवढं मोकळं होईल. अगदी फॅन खाली असं नाही, पण फॅन चालू आणि थोडंसं बाजूला तुमच्या बाळाला जर तुम्ही ठेवलं, जर 6 महिन्याचं तुमचं बाळ असेल तर फॅनच्या अगदी खालोखाल न ठेवता थोडंसं बाळाला जर त्याच्या बाजूला ठेवलं तर नक्कीच त्याला पंख्याचं गार वारं लागत जाईल आणि मुलाच्या शरीरातला तापही निघून जायला मदत होईल. तर हे सगळं होतं डिहायड्रेशनबद्दल. तर येस, तुम्ही स्वतःची नक्की काळजी घ्या. उन्हाळा खूप वाढतो आहे, भरपूर पाणी प्या, कलिंगड, संत्र यासारखे ज्युसी फ्रूट्सचा इंटेक घ्या. उष्ण पदार्थ आहे ते नक्की खाणं टाळा. जे नॉन व्हेजिटेरियन असतात त्यांनी नॉनव्हेज खाणं टाळा. तिखट पदार्थ खाणं टाळा. बाहेरचं जे काही जरी आपण बाहेर गेलो, उसाचा रस घेतला किंवा ज्यूस घेतलं तर मेक शुअर की त्याच्यामध्ये बर्फ न घालता ते उसाचा रस म्हणा किंवा ज्यूस म्हणा हे बर्फ न घालता तसं घ्या, बिना बर्फाचं घ्या, जेणेकरून त्याचं जे काही ॲक्च्युअल जो कंटेंट आहे तो तुमच्या शरीरात जाईल. नुसतं बर्फाने 2 मिनटं गार वाटेल, पण त्याने शरीरामध्ये उष्णताच वाढणार आहे, थंड वाटणार नाही आहे. तर ते घाला. मुलांना वाळ्याच्या टोप्या असतात त्या तुम्ही घालू शकतात. बाहेर जाताना पांढऱ्या रंगाचा नक्की वापर करा. व्हाईट कलरची कॅप असेल, व्हाईट कलरचं स्टोल, रुमाल हे सगळं तुम्ही मुलांना देऊ शकता. त्यानंतर ड्रायफ्रूट्स जर तुम्ही मुलांना ऑफर करत असाल तर ड्रायफ्रूट्समध्ये भिजवलेले ड्रायफ्रूट्स द्या. कच्चे ड्रायफ्रूट मुलांना देऊ नका. कच्चे ड्रायफ्रूट्स हे उष्ण पदार्थामध्ये मोडतात. सो भिजवलेले ड्रायफ्रूट्स द्या, घरचं द्या, वरण भात भाजी पोळी हा सकस आहार द्या, हलकं राहा आणि येस, भरपूर पाणी प्या अँड एन्जॉय युअर समर्स. थँक्यू सो मच. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. आणि येस, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. आणि एक पॉझिटिव्ह पॅरेंटिंग ॲप्रोच आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. तर थँक्यू सो मच.